श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेलं मनाचे श्लोक यातील 31 ते 40 श्लोक आज सादर करतोय. जय जय रघुवीर समर्थ. महासंकटी सोडिले देवजेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. जयाचे स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. देवदानव युद्धानंतर देवांना महासंकटातून मोठ्या शौर्याने, धैर्याने आणि आगळ्या पराक्रमाने ज्यांनी मुक्त केले ते भगवान शंकर व भवानी माताही प्रभू रामाची उपासना करीत. असा राम आपल्या भक्तांची उपेक्षा कशी करेल? अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता शीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. गौतम पत्नी पतित अहिल्याच्या शिळेला श्रीरामाचा पदस्पर्श झाल्याबरोबर तिचा उद्धार झाला आणि तिला दिव्य रूप प्राप्त होऊन पापक्षालन झाले. त्या रघुरायाची स्तुती करता करता वेदवाणी थकून गेली. असा श्रीराम आपल्या प्रिय भक्तांची उपेक्षा करील हे खरे आहे काय? वसे मेरु मांदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाला. चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ज्या परमेश्वराच्या लीलेने ही सृष्टी मेरुमांदार पर्वत, सूर्य, चंद्र, तारांगण, मेघमाला, पवनसुत हनुमान व परशुराम हे भक्त चिरंजीव झाले, तो प्रभू श्रीराम आपल्या उपासकांना कसा विसरेल? उपेक्षी कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. शिरी भारवाहेन बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. रामस्मरणात जर थोडी कमतरता आली आणि दृढ निश्चय जर डळमळीत होऊ लागला तर भक्तांनो, हे लक्षात घ्या, त्या प्रभू रामचंद्राने तुमच्या सर्व संकट निवारणाचा भार मी आपल्या शिरावर घेतो असे पुराणात वचन दिलेले आहे. असे असता तो राम आपल्या भक्तांची उपेक्षा कशी करील? असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ज्याच्या मनात देवाविषयी जशी भावना असेल त्याच प्रकारे देव त्या भक्ताच्या अंतःकरणात तसाच वास करील. धनुर्धर प्रभू राम जर इतरांचे रक्षण करतो, तो आपल्या उपासकांना विसरेल हे कधीतरी शक्य होईल काय? सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. देव सतत भक्तांच्या अति निकट असतो आणि भक्तांचे प्रयत्न, भक्ती, निश्चय, धारिष्ट, कृपाळूपणे पाहून त्यांना सुख, आनंद आणि भक्तीने प्रसन्न होऊन कैवल्य प्राप्ती करून देतो. असा प्रभू आपल्याच भक्तांची उपेक्षा कशी करेल? सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी,
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. चक्रवाक पक्षाला संकटातून सोडवायला मार्तंड ज्याप्रमाणे धावून आला, त्याचप्रमाणे भक्त संकटात सापडले असतील तर त्यांना वाचवण्यासाठी प्रभू संकटात उडी घेतो. म्हणूनच भक्त संकटनाशक अशी त्याची कीर्ती त्रैलोक्यात दुमदुमत आहे. आणि असा श्रीराम आपल्याच भक्तांना कसा विसरेल. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कीत होऊन पाहे. अवज्ञा कदा होय दर्थीन कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हे मानवी मना, तुला विनवणी करून सांगतो, तू जर भक्तीची उपासनेची अवहेलना केली नाहीस आणि सद्वर्तनाने आणि निष्ठेने रामाला शरण जाऊन त्याचे स्मरण केलेस, तरी हा दयाळू रघुराज आपल्या अंतःकरणात स्मरणरूपाने सतत राहील असेच वागावे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे. तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. राम नामाचा महिमा वेद शास्त्र पुराणांनी वर्णिलेला आहे. या नामजपाने अंतःकरणात समाधान प्राप्त होते व ते सतत भिदून राहते. आपल्या मनाची अस्थिरता रामाचे पायी अर्पून मनाला स्थिरता आणावी आणि हृदयात रामाचीच मूर्ती कायम ठसवावी. मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. राम नाम जपाने सर्व सुखे मिळतील अशा दृढ विश्वासाने व अतिशय नम्र भावनेने उपासनेवर लक्ष ठेवावे. विचारीपणाने देहातील कुकल्पना अमंगळपणा त्यागून नित्यनेमाने रामाच्या सन्निध असावे, म्हणजे राम सतत आपल्या सन्निध राहतो. जय जय रघुवीर समर्थ.